नमस्कार. आज आपण साधी सोपी महाराष्ट्रीयन पट्टी ठुशी कशी बनवायची ते बघणार आहोत. पारंपरिक तर आहेच, पण दिसायला अवघड असली तरी बनवायला अतिशय सोपी आहे. ठुशी बनवताना ज्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात त्या अगदी सोप्या भाषेत सांगितलेल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अगदी मोजकं साहित्य घेतलेलं आहे. तर त्यासाठी गोंडा घेतलेला आहे. त्यानंतर अशा प्रकारचे 2 mm चे गोल्डन मणी घेतलेले आहेत. त्यानंतर नायलॉनचा थ्रेड घेतलेला आहे पांढऱ्या कलरचा. 12 नंबरच्या सुया घेतलेल्या आहेत 2. कोणताही ग्लू आणि एक कात्री लागणार आहे आपल्याला. तर सर्वात अगोदर मेजरमेंट घ्यायचं आहे दोऱ्याचं. तर हाताच्या कोपऱ्यापर्यंत किंवा 2 फूट इतकं सिंगल एक दोरा घेऊन नंतर तो 4 पदरी करायचा आहे. जसं आपण गळ्यातले गंठण वगैरे गाठायला दोरा करतो तशा पद्धतीने. आणि नंतर तो दोरा जॉईंट करून आपल्याला त्याचे दुहेरी असे 2 पदर करायचे आहेत. आणि दोन्ही सुया दोन्ही बाजूला आपल्याला जॉईंट करायच्या आहेत. ओवून घ्यायच्या आहेत दोऱ्यामध्ये. त्यानंतर दोऱ्याच्या दोन्ही टोकांना गाठ मारून घ्यायचे आहेत 1 ते 2. आता आपला 4 फूट इतका लांब 2 पदरी दोरा हा तयार होणार आहे. आणि त्यानंतर जिथं आपण गाठ घेतलेली आहे तो भाग सेंटरला आणून तो गोंड्याच्या एका बाजूच्या लूपमध्ये अटॅच करून घ्यायचा आहे. म्हणजेच 2 ते 3 गाठी मारून घ्यायच्या आहेत. किंवा डायरेक्ट तुम्ही 2 वेगवेगळ्या सुयांमध्ये दुहेरी येईल अशा पद्धतीने 2 फूट इतका दोरा जॉईंट करून घेतला आणि नंतर दोन्हीही सुया गोंड्याच्या एका बाजूला गाठी मारून जॉईंट करून घेतल्या तरी सुद्धा चालेल. आता इथं मी गाठी मारून घेत आहे. आणि हा नायलॉनचा दोरा असल्यामुळे गाठी सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण इथं कोणत्याही प्रकारचा ग्लू लावून घ्यायचा आहे, म्हणजे गाठी सुटणार नाही. 2 फुटापेक्षा जास्त झाला तरी चालेल, पण कमी पडू द्यायचा नाही, कारण ठुशी पूर्ण ओवून होणार नाही. डबल 2 फूट म्हणजे आपल्याला सिंगल हा 4 फूट किंवा 5 फूट इतका दोरा घ्यायचा आहे. आता अशा प्रकारे इथं 2 ते 3 गाठी मारून झालेल्या आहेत. अशा पद्धतीने दोन्ही बाजूला आपल्याला 2 सुया मिळतील आणि प्रत्येक सुईमध्ये डबल दोरा असा आलेला आहे. आता त्यानंतर जो आपण गोंड्याची जी बाजू आहे सुया जॉईंट केलेली ती बाजू आहे ती आपल्याला कशाला तरी पॅक करून घ्यायची आहे. एक्झाम पॅडला किंवा चिकटपट्टी लावून तो तुम्ही पॅक करू शकता, म्हणजे आपल्याला ओवणं हे इझी जाईल. त्यानंतर आता सुरुवातीला दोन्ही सुयांमध्ये 1-1 अशा पद्धतीने मणी ओवून घ्यायचे आहेत. दोरा भरपूर लांब असल्यामुळे आणि 2 पदरी असल्यामुळे मणी ओवताना थोडंसं कठीण जातं सुरुवातीला. तर त्यासाठी आपण टाईट असा गोंड्याचा जो भाग आहे तो घ्यायचा आहे आणि लांब बसायचा आहे, म्हणजे टाईट दोरा पकडल्यानंतर मणी ओवणं इझी जातं आणि त्यात गुंतासुद्धा होत नाही. जर गुंता झाला तर मध्येच दोरा तुटण्याची शक्यता असते किंवा गाठ पडण्याची शक्यता असते. त्यामुळे इथं आपल्याला अगदी सावकाश मणी ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर कोणत्याही एका बाजूला एक मणी ओवून घ्यायचा आहे आणि दुसरी जी सुई आहे ती अपोजिट साईडने अशा पद्धतीने मणीमधून बाहेर काढायची आहे. आणि दोन्ही बाजूने दोन्ही सुया ज्या आहेत त्या टाईट ओढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. तर बघा, प्रत्येक वेळेस असा गुंता होणार आहे, त्यामुळे अगदी सावकाश आपण मणी जे आहेत ते ओवून घ्यायचे आहेत. आणि प्रत्येक वेळेस मणी ओवताना लूज ओवायचं नाहीये, थोडंसं ते टाईट करून घ्यायचं आहे आणि नंतर पुढचे मणी ओवून घ्यायचे आहेत. तर एका सुईमध्ये 1 आणि दुसऱ्या सुईमध्ये 1 अशा पद्धतीने 2 मणी ओवल्यानंतर
कोणत्याही एका बाजूला एक मणी ओवून घ्यायचा आहे आणि तो जो मणी आहे त्याच्यामधून दुसऱ्या साईडची जी सुई आहे ती अपोजिट साईडने ओवून घ्यायची आहे. इथं मी 2 mm चे सोनेरी मणी घेतलेले आहेत. तुम्ही 3 mm चे किंवा 4 mm चे सुद्धा घेऊ शकता. 2 mm च्या मण्यांपासून एकदम नाजूक अशी ठुशी तयार होते आणि जर तुम्हाला अगदी भरीव अशी मोठी ठुशी बनवायची असेल तर इथं तुम्ही 3 mm चे सुद्धा मणी घेऊ शकता. तर इथं बघा थोडंसं झूम केलेलं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अशा प्रकारे चौकोन तयार होत जाणार आहेत आपले पुढे पुढे. आता सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करत जायचं आहे. दोन्ही बाजूला अगोदर एक एक मणी ओवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एका बाजूला एक मणी ओवून दुसऱ्या बाजूची सुई जी आहे ती अपोजिट साईडने मण्यामध्ये टाकून नंतर टाईट असं ओढून घ्यायचं आहे. दोन्ही साईडच्या सुया ज्या आहेत त्या टाईट पॅक करायच्या आहेत. तर इथं 2 mm चे मणी घेतलेले आहेत आपण, त्यामुळे ही पट्टी ठुशी तयार होते आणि त्यानंतर सेम ह्या पट्टी ठुशीच्या बेसपासून आपण गजरा ठुशी सुद्धा तयार करू शकतो. सेम नंतर आपण त्याच्यामध्ये ॲडव्हान्स अशा महाराणी ठुशी, गजरा ठुशी अशा प्रकारच्या ठुशा ज्या आहेत त्या बनवू शकतो. तर त्यामुळे ही जी अगदी बेसिक आपली डिझाईन आहे तर ती आपण बनवायला शिकणार आहोत सर्वात अगोदर. तर इथं बघा प्रत्येक वेळी अशा प्रकारचा मण्यांचा चौकोन तयार होत आहे. दोन्ही बाजूला 2 मणी ओवून घेतल्यानंतर तिसरा जो मणी आहे तर तो आपल्याला क्रॉस करून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे तर इथं बघा एका बाजूला 2 मणी आणि एका बाजूला 1 मणी ओवल्यानंतर जो दुसरा मणी आहे त्याच्यामधून दुसरी सुई अशा पद्धतीने ओवून घ्यायची आणि नंतर दोरा ओढून घ्यायचा, म्हणजेच क्रॉस करून घ्यायचा आहे. अशा प्रकारची पट्टी ठुशी जर तुम्ही बनवायला शिकला तर त्यापासून तुम्ही अगदी कोणत्याही प्रकारच्या ठुशानंतर सहज बनवू शकता. फक्त बनवताना थोडंसं काळजीपूर्वक आणि सावकाश बनवायचं आहे आणि थोड्याशा प्रॅक्टिसनंतर अगदी इझी जातं. तर अशा प्रकारे जे आपण क्रॉस करत आहोत एक एक मणी, तर ते आपल्याला टोटल 50 किंवा 48 अशा प्रकारे मणी क्रॉस करून घ्यायचे आहेत. म्हणजे एकदम आयडियल अशी ठुशीची जी साईज आहे ती बनून तयार होते. तर हे क्रॉस केलेले मणी जे आहेत ते आपल्याला मोजून घ्यायचे आहेत, म्हणजे अगदी व्यवस्थित असं माप तयार होतं. तर बघा इथं टोटल 50 मणी मी क्रॉस करून घेतलेले आहेत. तुम्ही 48 सुद्धा घेऊ शकता. इथं बघा कसे छान चौकोन असे व्यवस्थित दिसत आहेत आणि व्यवस्थित टाईट ठुशी गुंफल्यानंतर नंतर अट्रॅक्टिव्ह अशी तयार होते. आता दुसरीकडे दोन्ही मणी जे आहेत ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहेत आणि नंतर गोंड्याची जी दुसरी बाजू आहे त्याच्या लूपमध्ये आपल्याला इथं व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची आहे 2 ते 3 आणि नंतर त्या गाठी ज्या आहेत त्या सिक्युअर करण्यासाठी त्याला ग्लू सुद्धा लावून घ्यायचा आहे कंपल्सरी. इथं तुम्ही कोणताही ग्लू वापरू शकता आणि आपली पट्टी ठुशी ही तयार झाली. सेम डिझाईनमध्ये तुम्ही सेंटरला एखादा कुंदन किंवा पॅच सुद्धा अटॅच करू शकता किंवा ग्लूने स्टिक करू शकता. बघा खूप छान अशी ठुशी तयार झालेली आहे. नंतर अशाच प्रकारच्या पुढच्या ठुशांची डिझाईन आपण बनवायला शिकणार आहोत. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. तुम्ही सुद्धा अगदी आपल्या स्वतःच्या हाताने जशी पाहिजे तशी डिझाईन बनवून अशा प्रकारचे
दागिने बनवून जे आहेत ते वापरू शकता आणि अगदी दुकानात जशी मिळते तशी ठुशी बनवून तयार होते. तसेच इतरही काही मोत्याच्या हँडमेड ज्वेलरीचे सुद्धा व्हिडिओज आहेत, तर ते सुद्धा तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईब बटनच्या शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे सर्वात अगोदर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ बघायला मिळेल. भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.